नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. दिल्लीश्वर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे संकेत दिल्लीतनं आलेत महाराष्ट्रासाठी. ते सुद्धा एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री यांना तुम्ही पक्ष तातडीनं विलीन करा. सुप्रीम कोर्टात जी केस चालू आहे उद्धव ठाकरे विरोधात एकनाथ शिंदे, याचा निर्णय लागण्याआधीच पक्ष विलीन करा, तरच मुलाला मंत्री झालेलं पाहू शका. ही आता दिल्लीची न्यूज मुंबईमध्ये चर्चेचा विषय होऊन बसलेलीच आहे. आता का तर निकाल काय लागेल ह्याची आता विश्लेषणं सगळी तुम्ही ऐकताय. पण त्या विश्लेषणात मी जात नाही. घटनातज्ञ काय म्हणतात आणि कोण काय म्हणतं. निकाल काहीही लागो, पण मुलाला मंत्री बघायचं आत्ता तातडीनं. एकनाथ शिंदे थोडं नाराजच आहेत आता. आणि तो घटक पक्ष आहे महायुतीमधला, राज्यामधला, परंतु केंद्रामध्ये त्यांचे 14 खासदार असल्यामुळं त्यांना एक वेटेज आहे. आणि मुलाला मंत्रिपद अजून नाही आहे. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय उलटा गेला तर सगळंच घोटाळे होणार आहेत. त्याच्यापेक्षा पक्ष विलीन करा हे आता तातडीचे संदेश. आणि दिल्लीला नक्की आता एकनाथ शिंदेना जाण्याचे पर्याय नाही आहे असा संकेत आल्यामुळं म्हणा, फतवा म्हणा, एकनाथ शिंदेना आता वरती जाऊन काहीतरी मार्ग काढावा लागेल. कारण बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदेंची भारतीय जनता पक्षाकडनं निवडणूक आगामी काळात कशी लढवायची. आत्ता ठीक आहे 3 वर्षापर्यंत, पण पुढं कसं काय. भाजपवासी होणार आपण. आणि मतदारांच्या मध्ये आता सध्याचं वातावरण तर बघितल्यावर बरेच जण तयार नाही आहेत. आमदार आता भाजपवासी व्हायला तयार नाहीत. आणि एकनाथ शिंदेना तर मुलाला मंत्री बघायचं आहे आणि उद्याच्या काळात मुख्यमंत्रीपदसुद्धा हवं आहे. म्हणजे देवाभाऊसुद्धा. आता देवाभाऊना तर एकनाथ शिंदे नकोच आहेत. हे काय लपून राहिलेलं आहे का. यांच्या आतलं वितुष्ट काय ते सगळ्या जगाला माहिती आहे. आणि भाजपला तसं आत्ता राज्यात काही गरज नसली तरी केंद्रात गरज आहे ना एकनाथ शिंदेंच्या खासदारांची. त्यामुळं सांगताही येत नाही, सहनही होत नाही जे म्हणतात ना, अशा अवस्थेत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची होऊन बसले आहे. अमित शहाना त्यांच्या एकनाथ शिंदेंच्याबद्दल सहानुभूती आहे. अमित शहांचे एकनाथ शिंदेंचे अतिशय चांगले संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत. देवाभाऊंना मात्र मौन बाळगून बसायला लागले. असं बोललं का जाते तर अमित शहा काय निर्णय घेतील, पंतप्रधान काय निर्णय घेतील. पंतप्रधानांना नुकतंच देवाभाऊ भेटून आले, त्यांच्या चर्चाही झाल्यात सर्व विषयावर. परंतु एकनाथ शिंदेंनी भाजपवासी झाल्यानंतर एक मराठा नेता जर का येत असेल तर मग देवाभाऊंचा सुद्धा विरोध असायचं काही कारण आहे का. काही कारण नाही. उद्याच्या काळात मुख्यमंत्रीपदसुद्धा एकनाथ शिंदेनं दिलं तरी सुद्धा देवाभाऊंना चालू शकतंय. कारण 2029ला जर का जनतेसमोर जायचं झालं उद्या, तर एक मराठा बेसवर जर का मुख्यमंत्री असेल तर ते भारतीय जनता पक्षाला आत्ता हवं आहे, केंद्रातल्या नेतृत्वाला. एकनाथ शिंदेंना आत्ता ते अक्षरशः म्हणजे संकेत देत आहेत. ते संकेत सोडून द्या, पण त्यांचं म्हणणंच असं आहे की तुम्ही झटदिशी निर्णय करा. सुप्रीम निर्णय काय पण येऊ शकतो. आता घटनातज्ञ काय काय बोलतात हे आपण ऐकलेलं आहे. निकाल विरोधात जाण्याची शक्यता जास्त आहे असंही बोललं जाते. शेवटी कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावर अवलंबून आहे. पण तत्पूर्वीच एकनाथ शिंदेंनी पक्ष विलीन करावा याच्यासाठी दिल्लीत नक्की चर्चा आहेत. एकनाथ शिंदेंना तिथं जावं लागेल. या 8 ते 10 दिवसामध्ये दिल्लीमध्ये ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि मुंबईतले काही एकनाथ शिंदेंचे आमदार, मंत्री आणि खासदार एकत्रित बसून इथं मुंबईमध्ये निर्णय होऊ शकतो. आणि निर्णय एकनाथ शिंदे काहीही करणार आहेत. आणि मुलाला तातडीनं आत्ता आणि केंद्रातसुद्धा आता मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे. हे या चर्चा होत आहेत हे काही चुकीच्या नाही आहेत. म्हणजे की मंत्रिमंडळाचा विस्तार का तटला आहे सांगू शकताय कोण. तर ह्याच्यासाठी तटलेला असणार आहे. एकनाथ शिंदे नाहीतर उसून बसणार. नाराज आहेत ते सध्या. लवकर व्हायला पाहिजे. पण इकडे कोर्टाची पण केस आहे. हे केंद्रीय नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाच्या हे अवघड झालेलं आहे. त्यामुळे लगेच पक्ष विलीन करून टाका एकनाथ भाऊ असे संकेत आल्यामुळं एकनाथ शिंदे आता दिल्लीत जातील आणि काहीतरी निर्णयापर्यंत येतील अशी अवस्था आहे. बघत राहू आता काय काय होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.